माझे आयुष्य जणू करडईचं पान, सुंदर सुबक, पण आयुष्य एक शाप असल्यासारखं. हो, खरंच कधी कधी असंच वाटतं. एकल पालकत्व भूमिका निभवत असताना जे काही सहन करावं लागतं ते सहन करत असताना खरोखरच आयुष्य एक शाप वाटतं. खरं पाहायला गेलं तर लग्न हा प्रत्येक माणसाच्या जीवनातला एक अविभाज्य असा भाग असतो. माझ्याही जीवनात तसंच काही आहे. आजही कधीतरी असं वाटतं की का आपल्या आयुष्यात हे असं घडलं, का आपल्याला एकटाच आपला संघर्ष करावा लागला, कुठेतरी काय कमी, कुठेतरी काहीतरी कमी आहे का आपल्यात, हा प्रश्न नेहमीच भेडसावत असतो. आणि आजपर्यंतही त्याचं उत्तर मात्र मला मिळालेलं नाही. कधी कधी वाटतं की कुठेतरी मनातल्या भावना एकमेकांशी शेअर केल्या गेल्या नाही का, सांगितल्या गेल्या नाही का. कधीतरी वाटतं की आपल्या हातून काही चूक घडली होती का. म्हणजे हे असे कितीतरी प्रश्न जेव्हा केव्हा एकांतात असते तेव्हा भेडसावत असतात. आयुष्य हे 2 चाकावर चालणारी गाडी असं म्हटलं गेलेलं आहे. आणि जेव्हा डिवोर्ससारखा शाप आपल्या माथी दिला जातो तेव्हा एका चाकावर गाडी चालवणं किती कठीण आहे त्याची प्रत्यंती माझ्यासारख्या कितीतरी महिलांना येत असेल. पण हे होऊ नये असं आजही मला वाटतं. आणि हे होऊ नये म्हणून काय केलं पाहिजे यावर आजही मी विचार करते. कधी वाटतं की एकमेकांशी प्रामाणिकपणे मनमोकळ्यापणे संवाद साधणं अतिशय गरजेचं आहे. कितीतरी वेळा मनातल्या गोष्टी मनातच राहतात आणि मग ते दमन होत होत एके दिवशी स्फोट होतो. हे माझ्याकडनं म्हणजे स्त्रियांकडनं होत असेल तसंच पुरुषांच्या बाबतीत पण होत असावं. त्यांच्याही मनात भरपूर प्रश्न असतील, भरपूर काही सांगावंसं वाटत असेल. कदाचित माझ्या नवऱ्यालाही वाटलं असेल काही गोष्टी मला सांगाव्याशा, नाही सांगू शकला. न तो मला सांगू शकला, न मी त्याला सांगू शकले. आणि कुठेतरी मग ह्या अशा पद्धतीने डिवोर्स नावाचा भस्मासुराचा जन्म झाला आणि आम्ही विभक्त झालो. मी सगळ्या तरुणांना या चॅनलच्या माध्यमातून आवाहन करू इच्छिते, सांगू इच्छिते की जे आता लग्नाच्या बहुल्यावर चढणार आहेत त्यांनी एकमेकांशी नीट संवाद साधणं गरजेचं आहे. एवढंच नव्हे तर फक्त तेवढ्यापुरतं नव्हे तर नंतरही आपल्या आयुष्यात नेहमी लाईफ पार्टनर म्हणतो तर त्याच्याशी प्रामाणिकपणे सगळं सांगणं अतिशय गरजेचं आहे. त्याच्याशी पदोपदी जेही असेल, कदाचित चुकीचंही असेल, कदाचित बरोबरही असेल, परंतु जे काही आहे त्याच्याशी शेअर करणे गरजेचं आहे. आणि समोरच्या माणसाने पण जो आपला साथीदार सांगतो आहे ते शांतपणे ऐकून त्याच्यावर विचार करून आणि मग त्याबद्दलच्या जे काही आपल्या प्रतिक्रिया असतील त्या दिल्या पाहिजे. कधीतरी कुठेतरी हे होत नाही असं मला सारखं वाटतं. तर हे होणं अतिशय गरजेचं आहे. नातं म्हणजे फक्त एकमेकांबरोबर राहणं का? नाही, तर नातं म्हणजे खऱ्या अर्थाने एकमेकांच्या, जेव्हा आपण एकमेकांच्या हृदयात राहतो तेव्हा एकमेकांचा भाव सुद्धा समजू शकतो. मग हा भाव आपण बोलण्यातून व्यक्त करू शकतो. आणि जेव्हा बोलण्यातून आपण हा भाव व्यक्त केला तेव्हा तो समोरच्याच्या हृदयावर पण पोहोचतो आणि त्यालाही तो भाव समजतो. अशा पद्धतीने नातं हे शब्दांच्या मार्फत गुंफलं गेलं पाहिजे, शब्दांना बोलकं केलं पाहिजे. जेव्हा शब्द बोलतील तेव्हाच कुठे नात्याचा जन्म होईल, पवित्र नात्याचा जन्म होईल. आजचा सिनारिओ जर आपण बघितला तर आपल्या आजूबाजूला जर थोडंसं जरी बघितलं, मी स्वतः जर म्हणायचं म्हटलं तर माझ्या आईचं, माझ्या आजी आजोबांचं, माझ्या आईवडिलांचं रिलेशन हे आजतागायत जिवंत आहे. आणि माझ्या बाबतीत मात्र असं नाही घडलं. कधी कधी असं वाटतं असं का घडलं. कधी कधी असं वाटतं की ह्याला आपण जबाबदार आहोत का. आजची स्त्री ही सुशिक्षित झाली,
आजची मुलगी ही सुशिक्षित बरोबर एक आर्थिक सक्षम पण झाली. माझ्या आईच्या काळात, माझ्या आजीच्या काळात हे असं नव्हतं. त्यांच्यात कुठेतरी डिपेंडन्सी होती. त्या आर्थिक सक्षम नव्हत्या, त्या व्यवहारिक सक्षम नव्हत्या, साक्षर नव्हत्या. परंतु ही जी आपली प्रगती झाली आहे, मग ही आपल्याला शाप का नाही ना? ह्यावर आजकालच्या मुलींनी सुद्धा विचार केला पाहिजे की आपण सुशिक्षित झालो आहोत, आपले विचार पण प्रगल्भ झाले पाहिजे. लग्न ही एक संस्कृती आहे, लग्न हा एक संस्कार आहे, ह्याची जाणीव तिला सुद्धा असली पाहिजे. लग्न म्हणजे काय फक्त व्यवहार नव्हे, तसंच पलीकडे सुद्धा असलं पाहिजे. पलीकडे सुद्धा पूर्वीच्या काळी पुरुष हे अधिकारवाणीने वागायचे स्त्रियांशी. आता काळ बदललेला आहे. अधिकारवाणी आता चालणार नाही. मित्रत्वाची भावना कुठेतरी असली पाहिजे. तिचं मन त्यांनी पण जाणून घेतलं पाहिजे. दोघांनी जर एकमेकांशी बाउंडिंग ठेवलं अशा पद्धतीने, फक्त गिव्ह अँड टेक म्हणजे पती पत्नी रिलेशन आहे का? नाही ना. किती तुम्ही मुली पण कितीतरी भडीमार करतात मुलांवर, कितीतरी अपेक्षा लग्नाच्या अगोदरच. लग्न ठरण्याबरोबर त्यांचे वेगवेगळे स्वप्न असतात की लग्न मला एक चांगला बंगला असावा, एक चांगली गाडी असावी, घरात नोकरदार. नाही होत. कसं सहन करेल तो पुरुष पण हे ओझं? आणि मग हे ओझं जेव्हा तो सहन करू शकणार नाही, तर काळाच्या ओघात ही संस्कृती कदाचित बारगळेल ना. आज मला खऱ्या अर्थाने या ठिकाणी जर काही सांगायचं असेल तर ते महत्त्वाचं म्हणजे माझ्या दोन्ही मुलांवर जो काही अन्याय झाला असं मला सारखं वाटतं, आजही वाटतं की ह्या सगळ्या एकल पालकत्व भूमिका निभवत असताना कुठेतरी त्यांच्यावर मी अन्याय केला. त्यांचं बालपण मी हिरावून घेतलं. कारण की हा सगळा संघर्ष करत असताना वेळे अगोदरच माझे दोन्ही मुलं प्रौढ झाले असं म्हणता येईल, किंवा त्यांचे विचार थोडे जास्त मॅच्युअर्ड झाले असं म्हणता येईल. पदोपदी मला सांभाळण्याची जबाबदारी पण कळत नकळत त्यांच्यावर गेली. आणि ह्याचं दुःख मला आजही वाटतं की मी त्यांना त्यांचं बालपण देऊ शकलं नाही. जो त्यांचा खऱ्या अर्थाने अधिकार होता तो मी त्यांना देऊ शकली नाही. आणि ह्या माध्यमातून मी खरं तर त्यांना थँक्स म्हणू शकत नाही, कारण की थँक्स हा खूप छोटा शब्द होईल त्यांच्यासाठी. त्यांनी जे काही मला घडवलं त्याचं तर म्हणजे ह्या जन्मात पण मी त्यांचा हे जे काही उपकार आहे, उपकार पण हा शब्द कदाचित चुकीचा आहे, हे मी फेडू शकणार नाही आहे. आणि हे सगळं शल्य मला का वाटतं तर जे माझ्या आयुष्यात घडलं आणि आम्ही दोन्ही विभक्त झालो आणि त्या विभक्त होण्याचे जी काही किंमत आहे ती माझ्या मुलांना चुकवावी लागली. ह्याचं शल्य, ह्याचं दुःख मला आजही वाटतं. आणि म्हणून मला सारखं सांगावंसं वाटतं आजच्या तरुणांना, कारण की हे सहज नाही आहे, हे सोपं नाही आहे. यश कदाचित असेलही, परंतु ते दुःख, त्या वेदना ते फक्त मीच समजू शकते की जेव्हा आपण स्वतः ज्यांना जन्माला घातलं, मला आई व्हायचं होतं, माझ्या नवऱ्याला बाप व्हायचं होतं, आम्हाला बाप व्हायचं होतं, आम्ही त्या मुलांना जन्माला घातलं आणि त्यांची जबाबदारी स्वीकारण्याची जर पात्रता आमच्यात नसेल तर तो अधिकारही आम्हाला नाही आहे. म्हणून मला सारखं असं सांगावंसं वाटतं की ही निसर्गाने दिलेली एक देणगी आहे आणि एक जबाबदारी पण आहे की आपण मुलांना जन्माला घालू शकतो. आणि त्यासाठी लग्न ही संस्कृती, भारतीय संस्कृती आहे आणि तिचं जतन करणं, खरं तर ह्याचे ट्रेनिंग प्रोग्राम्स दिले पाहिजे की ही खरोखरच एक अतिशय महत्त्वाचा असा संस्कार आहे आणि त्याला संस्कार ह्या दृष्टीनेच बघितलं गेलं पाहिजे. का प्रमाणापेक्षा जास्त अपेक्षांचं ओझं एकमेकांवर लागतो आणि हे ओझं जेव्हा मग सहन होत नाही, मग त्यावेळेस माझ्यासारखं आयुष्य हे पदरात येतं आणि यश कितीही असो, कीर्ती कितीही असो, पण शल्य हे मिटत नाही आणि मग ते यशही त्या शल्यापुढे क्षुद्र वाटतं, कवडीमोल वाटतं. आणि म्हणूनच आज मला सगळं तरुणांना सांगावं असं वाटतं की आपल्या साथीदाराला एका चौकटीत बसवू नका. वेगवेगळ्या रिलेशनच्या वेगवेगळ्या चौकटी आहेत.
नवऱ्या चौकट वेगळी आहे, मित्र चौकट वेगळी आहे, प्रियकर चौकट वेगळी आहे. आपण जर एकाच चौकटीत त्याला बसवलं, त्याला किंवा तिला, आणि एकाच प्रकारच्या जर अपेक्षा ठेवल्या त्याच्याकडून किंवा तिच्याकडून, तर ते चुकीचं असू शकतं. मुलांच्या भावनेचा आदर केला नाही असं कधी कधी मला वाटतं. एकदा माझ्या मुलीने माझ्याकडे हट्ट केला की मला सायकल हवी. तेव्हा परिस्थिती खूप चांगली नव्हती, आर्थिक थोडं वातावरण खराब होतं घरातलं. नुकतंच मी फॅक्टरी चालवायला घेतलेली होती, कर्जाचा डोंगर होता. पण तिचा हट्ट होता की नाही मला सायकल हवी, मला सायकल हवी. मी तिला सांगत होते की हो आपण घेऊ, हो आपण घेऊ, आणि थोडे थोडे पैसे गोळा केले. साधारणतः 900 रुपयाची वगैरे सायकल होती. आम्ही गेलो सायकलच्या दुकानात. एके दिवशी तिला सांगितलं चला आज जाऊया, आपण घेऊया तुझ्यासाठी सायकल. अतिशय आनंद झाला तिला, आणि मग आम्ही दोघी तिच्यासाठी सायकल घेण्यासाठी गेलो दुकानात. तिच्या आवडीची, थोडं बजेटमध्ये बसेल अशी 900 रुपयाचं बजेट होतं माझं. सायकल आम्ही घेतली. सायकल सगळी झाली, ते असेंब्ली करून सगळं झालं, आणि सायकलला घंटी नव्हती कारण की ते बजेटमध्ये बसत नव्हतं. पण तिने हट्ट केला की मला घंटी असलेलीच सायकल हवी आहे. घंटीची किंमत काहीतरी 90 रुपये होती आणि माझ्याकडे होते फक्त 900 रुपये. मी तिला म्हटलं नाही आपल्याला नाही घेता येणार आहे, आता आपण ही सायकल घेऊया, आपण बघूया नंतर. पण तिने हट्टच सुरू केला की नाही मला घंटी असलेलीच सायकल पाहिजे. मी तिला म्हटलं अरे नाही घेऊ शकत आपण बेटा, आपण नंतर घेऊया. पण ती ऐकायचं ना, नाही मला घंटी असलेलीच सायकल हवी. दुकानदाराच्या कदाचित लक्षात आलं की हे काहीतरी गडबड दिसते, मॅडमांनी 900 रुपयाची सायकल घेतली आणि 90 रुपयाची घंटी का नाही घेऊन देते. मग ते म्हटलं की ताई थांबा, ही घंटी मी माझ्याकडनं तुमच्या मुलीला गिफ्ट करतो. आणि त्याने ती सायकलीला घंटी लावून दिली. प्रचंड आनंद झाला तिला. आणि मग आम्ही निघालो घरी येण्यासाठी. ती सायकलीवर पुढे चालत होती, तिच्या मागे मी स्कूटीवर, 2 व्हीलरवर तिच्या मागून. तिला त्या घंटीचा एवढा आनंद होत होता, ती घंटी अगदी वाजवत वाजवत छान सायकल चालवत होती. पाऊस सुरू होता, त्या पावसातही ती छान घंटी वाजवत सायकल चालवत होती. मी मात्र म्हणजे तिचा तो आनंद पाहून मला दुःख वाटत होतं त्यावेळेस ह्याचं, की ह्या घंटीचा एवढा आनंद हिला आहे, फक्त 90 रुपये ह्या घंटीची किंमत आहे. तो आनंद मी तिला देऊ शकले नसते जर मी तिला ती घंटी दिली नसती. आणि ह्याचं दुःख मला ते वाटत होतं आणि मला रडू येत होतं. मात्र पावसामुळे ते माझं रडणं मात्र कोणा जगाच्या समोर आलं नाही. परंतु म्हणजे आजही हे शल्य वाटतं की का, म्हणजे हे हा प्रश्न मला सारखा भेडसावत असतो. हे असं नसतं झालं ना जर आम्ही टुगेदर असतो तर, हे असं नसतं झालं ना असं मला वाटत असतं. आणि म्हणून मला सारखं सगळ्यांना असं छान एकत्र सगळ्यांनी राहावं असं वाटत असतं. सगळ्यांनी खूप प्रेमाने एकमेकांशी बोलावं, सांगावं, आपल्या मनातल्या भावना व्यक्त कराव्या. खूप छान आपण राहू शकतो ना, मग का नाही प्रयत्न करत. जेव्हा केव्हा पण सोशल गॅदरिंग होतं, लग्न कार्याला जातो आम्ही, तर कधी कधी मला असं वाटतं की बरेच मुलं ही त्यांच्या आईबाबांसोबत असतात आणि माझ्याबरोबर माझ्या मुलांसोबत फक्त मी असते. तर कुठेतरी त्यांना वाटत असेल का हे की आमच्याबरोबर पण आमचे बाबा का नाही, असं मला कधीतरी गिल्ट वाटतं. ह्या प्रॉब्लेमचं सोल्युशन मात्र मी आज तागायत काढू शकले नाही. आणि माझ्या मुलांनी पण कधी माझ्यावर कंप्लेंट केली नाही किंवा त्यांचा भावना माझ्याकडे व्यक्त केल्या नाही. काही घटना अशा घडल्या त्यावेळेस मात्र मला खूप म्हणजे वाईट वाटलं. एक उदाहरण या ठिकाणी सांगू इच्छिते. माझा मुलगा गौरव पाटील अतिशय हुशार, IITचं स्वप्न त्याने बाळगलेलं होतं आणि तेवढा तल्लख बुद्धिमत्ता त्याची आहे. पण मला आठवते आजही की त्या संदर्भातले क्लासेस लावण्याची वेळ आलेली होती आणि त्या क्लासेसची फी काहीतरी 13,000 रुपये होती त्यावेळेस. माझ्या मुलाने मला उत्तर दिलं की मला ह्या क्लासेसची गरज नाही आहे, कारण त्याला ही जाणीव होती की आईची आर्थिक परिस्थिती एवढी नाही आहे की ती आज 13,000 रुपये आपल्यासाठी भरू शकेल. आणि त्यावेळेस कुठेतरी मला हे वाईट वाटलं त्याच्या डोळ्यात बघून. आणि असं वाटलं की जर सपोज त्याचे वडील सक्षम असते तर कदाचित
त्याला हा निर्णय घेण्याची वेळ आली नसती आणि कदाचित तो IITN आज असता, तर हे दुःख आजही वाटतं. आणि म्हणून सारखं वाटतं की आपण आपल्या घरात असलेल्या पाळीव प्राण्यांची सुद्धा काळजी घेतो. हो, तर ह्या बछड्यांना तर आपण जन्म दिलेला असतो. त्यांच्या मनाची काळजी घेण्याची, त्यांच्या आयुष्याची, त्यांच्या करिअरची जबाबदारी घेण्याची आपली जबाबदारी नाही का? का आपण ह्या जबाबदारीचं भान ठेवत नाही? का आपल्याकडनं ही चूक होऊ शकते? एक माणूस असून सुद्धा, माणूस हा प्रगल्भ बुद्धिमत्ता असलेला प्राणी आहे आणि तो आपल्या बुद्धिमत्तेचे उपयोग का नाही करत आणि का हे थांबवू शकत नाही? हे दुःख आजही मला वाटतं आणि ह्या दुःखातून मी कधीही निघू शकणार नाही कदाचित. आणि कधीच माझ्या मुलांना मी थँक्स म्हणू शकणार नाही किंवा सॉरी पण म्हणू शकणार नाही. माझं दुःख तर मी समजू शकते, परंतु मुलांचं दुःख मात्र आपण समजू शकत नाही. आज कितीतरी कपल्स असतील ज्यांना बाळ असणार आहे, त्यांना मी या ठिकाणी अपील करू इच्छिते की जेव्हा आपण पालक होतो तेव्हा आपण आपल्या बाळासाठीच जगायचं असतं. कुठलाही निर्णय घेण्याच्या अगोदर त्याचा विचार सर्वप्रथम हा झाला पाहिजे आणि मगच निर्णय घेणं जरुरी आहे. माझ्या मनातल्या वेदना मी समजू शकते, परंतु मुलांच्या वेदना त्या मात्र आपण कधीच अंदाज बांधू शकणार नाही. त्यांना काय दुःख होतं ह्याची जाणीव आपल्याला कधीच होऊ शकणार नाही. माझ्यासारखा एकल पालकत्व प्रवास करत असणाऱ्या भरपूर महिला असतील, संघर्षही करत असतील, सोबत त्यांच्या मुलंही असतील, परंतु ह्या सगळ्या भागदौडमध्ये, ह्या सगळ्या पळापळीमध्ये कुठेतरी मुलांचा, भावनांचा, मुलांचा विचार करण्यासाठी आपल्याकडे कदाचित वेळ नसतो. आणि म्हणूनच या ठिकाणी मला अपील करावीशी वाटते, सांगावंसं वाटते की कोणावर जी वेळ माझ्यावर आली ती कोणावरही येऊ नये. जो मुलांचा अधिकार आहे, आई बाबा दोघंही त्यांना सोबत हवे आहेत, त्यांच्या अधिकारावर कधीच गदा येऊ नये. आणि सगळ्यांना या ठिकाणी विनंती करते की कुठलाही निर्णय घेण्या अगोदर प्लीज आपल्या बछड्यांचा, आपण जन्माला घातलेल्या बाळांचा विचार करा, त्यांचा भविष्याचा विचार करा.